नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे आता वाजले 7:30. आज जरा लवकर उठलो, म्हणजे गावी आल्याच्या नंतर ना जाग लवकरच येते. तर काल मंदिरात गेलो होतो, मंदिराचा कलशरोहण सोहळा वगैरे झाला, छान कार्यक्रम झाला. आणि आज आहे ना, आज संगमेश्वरला चाललो आहे. थोडी खरेदी वगैरे आहे, बँकेत पण जायचं आहे. आणि बघूया, संगमेश्वरला थोडा व्हिडिओ पण अपलोडसाठी आपल्याला जायचं आहे. 2 दिवस जे व्हिडिओ केले गावावरून, मुंबईवरून गावाला आलो त्याचा व्हिडिओ, आणि काल कलशरोहण सोहळ्याचा जो व्हिडिओ केला होता तर तो व्हिडिओसुद्धा जरा अपलोडसाठी जायचं आहे. इथे नेटवर्क नाही, तर संगमेश्वरला जाईन आणि थोडा व्हिडिओ वगैरे अपलोड करेन. दूर केलं आहे बघा इथे किती. हे चूळ आहे इकडे, पानचूळ. आई बसले तिकडे चूळीकडे आणि पाणी तापवते. तर मंडळी, सकाळी उठले, आंघोळ वगैरे झाले आणि आईने आहे ना, हे बघा नाश्त्यासाठी आहे ना कांदे पोहे केलेत. आणि हे लिंबू बघा, गावचं एवढं मोठं लिंबू आहे. तर नाश्ता करू, चहा वगैरे घेऊ आणि संगमेश्वरला जाऊ. चला मंडळी, 9 वाजले आहेत आणि जरा संगमेश्वर बाजारपेठेत जाऊन येतो. थोडीफार खरेदी आहे आणि सोबत ना बाबा पण येतात, कारण तिथूनच जायचं आहे, परत ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये जायचं आहे. आज नवचंडी यज्ञ आहे, तर त्या कार्यक्रमालासुद्धा आपल्याला जायचं आहे. तर बाबा म्हणाले मी पण येतो, नंतर मग तिकडनं मंदिरामध्ये. तर चला निघूया. इथून घरातून निघालो आहे, स्वामींचे दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. आई येतो का? चल काकी, काय आणायचं आहे का? हां चल. हां संगमेश्वर चल. मंडळी, संगमेश्वरला निघालो आहे आणि हे बघा सोबत बाबा आहेत. आणि हा रस्ता बघा, मी आहे ना रस्त्याचं काम आपलं दाखवलं होतं. आपल्या वाडीमध्ये येणारा रस्ता आहे जो जातो पुढे गवळवाडीपर्यंत. म्हणजे आता रस्त्याचं ना मस्तपैकी बऱ्यापैकी काम झालं आहे. हे बघा, आता खडी वगैरे पडली आहे रस्त्यावरती. आता जरा डांबर वगैरे पडली, कदाचित मे महिन्यापर्यंत, म्हणजे या पावसाळ्याच्या आधी रस्ता एकदम भारी होऊन जाईल. खूप छान. आणि बघा हे समोर जे हे डोंगर दिसत ना, हे सह्याद्रीचे डोंगर आहेत. चला संगमेश्वर मार्केटला जाऊ आणि नंतर मग तिथून मंदिराकडे. मंडळी, संगमेश्वर बाजारपेठेत आलो आहे आणि आता इथे ना आपल्या या जनता बँकेच्या ATMमध्ये जरा पैसे काढूया आणि नंतर मग बाजारामध्ये थोडीफार खरेदी करू. बघा ह्या ATM. मंडळी, संगमेश्वर बाजारपेठामध्ये असणाऱ्या पावटा मैदानामध्ये आता आपण इकडे गाडी इथे पार्क केली आहे. आणि बघा ह्या साईडला आहे ना, ही नदी आहे खाली, आणि समोरून जो हायवे जातो आहे ना, तर पलीकडे आहे संगमेश्वर पोलीस स्थानक. ते खाली नदी आहे. आता इथून आपण बाजारात जाऊयात, पण त्याच्या आधी ना या कॉर्नरला इथे ना नदीतले मासे मिळतात. ते नदीतले मासे तुम्हाला मी दाखवतो. त्या पावटा मैदानातून बाहेर आलो की बघा इकडे ह्या कॉर्नरला ते कोंबडी गल्ली आहे, आणि इथे त्या साईडला पुढे गेलो की आपला डेपो, संगमेश्वर डेपो. तर इथे बघा फ्रेश ना मच्छी मिळते, ओली मच्छी. हे बघा वाटा कसला लावला आहे, कसं आहे? हो ताई, हा कुठला मासा? तांबूस. हे बांगडे छान आहे, बोंबील वगैरे आहेत, कालवी वगैरे आहेत. फ्रेश मच्छी जर तुम्हाला घ्यायची असेल ना तर या ठिकाणी मिळून जाते. आणि हे बघा इकडे सुद्धा या कॉर्नरला. आणि हे जे आहेत ना, अगदी हे बघा जाळ्यातली मासे आहेत, ते आता काढतात बघा भाऊ. नाही घ्यायचे नाही, फक्त दाखवायचे मला. आता शिमग्याला सगळी मंडळी येत आहेत ना, तर या ठिकाणी बघा फ्रेश मच्छी मिळते. मळे मासे जबरदस्त.
हे कुठले मासे आहेत? हे मळ्याचे मासे हे मळ्याचे मासे. हे मळ्याचे, हे पण मळ्याचे. कसं वाटा वगैरे काय देतं? हे वाटे हे सगळे 300 रुपयाला खपतात. 300. आणि हा कुठला मासा आहे? हे कालतोड म्हणतात खाडी. अच्छा, खाडीतला मासा. म्हणजे तुम्ही ह्या इकडच्या ह्याच्यातच पकडता ना ह्या? जबरदस्त. आणि मला वाटतं 12 महिने असं तुम्ही इथे आहे ना, कधी पण आलो तरी बघतो. पण छान आहे, मस्त. धन्यवाद. हे कुठले मासे? कुठला मासा? एक नंबर मासा. खरबी. हां बघा, जिवंत आहे. अरे वा, हा मासा टेस्टी आहे. एक नंबर मार्केट आहे. हां, आता कसं पालखी आपल्याला देवाचा कार्यक्रम चालू आहे, त्याच्यामुळे आपण खाणार नाही. नक्की नक्की. जर ह्याला येईल ना पालखीला तेव्हा नक्की आहे तुमच्याकडे. चला काका, धन्यवाद धन्यवाद. हां धन्यवाद. बघा, आणि इथून असे ना आपण बाहेर आलो की इथे सगळे हे मटनचे शॉप आहेत. हा एक मटनचा शॉप आहे. नमस्कार. सगळे आपले ओळखीचे आहेत, म्हणजे आपल्याला ना लॉकडाऊनमध्ये यांची सगळ्यांची ओळख झाली होती. आणि बाजारात आलो की हे बघा, हा रस्ता इथून जातो आपला संगमेश्वर डेपोकडे. हा ब्रिज बघा, ही कोंबडी गल्ली. सगळी आता दुकानं पण आता सगळ्या नवीन नवीन इमारती होत आहेत. आणि इथून पुढे जायचं, पुढे बाबा तिथे त्या मॉलमध्ये तिथे थांबलेत. आपण तिकडे जाऊ, थोडीफार खरेदी करू आणि नंतर मग घरी जाऊ. शिमगोत्सव सुरू आहे, त्याच्यामुळे ना शिमग्यासाठी लागणाऱ्या ज्या काही वस्तू आहेत ना, ते सगळे शेले वगैरे बघा यांच्याकडे इथे मिळून जातात. बाबा त्या मॉलमध्ये थांबले तर तिथे जाऊया. आज रविवार आहे, पण मार्केटला बऱ्यापैकी गर्दी आहे. बहुतेक चाकरमानी ना शिमगोत्सवासाठी आले आहेत, तर त्याच्यामुळे हे बघा बाबा इथे थांबलेत. त्यामुळे संगमेश्वर मार्केटला थोडी गर्दी आहे. तर आता PN भिंगारडे यांच्या या मॉलला जाऊ आणि थोडी आपण शॉपिंग करू. नमस्कार साहेब. मालक बरे आहेत ना? घेतली खरेदी केली? वाटाणे घ्यायचे? यांच्याकडे आपल्याला वाटाण्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत. इकडे वाटाणे घेऊ, ओले वाटाणे. कधी आलो तर यांच्याकडेच आपण भाज्या वगैरे घेतो, फ्रेश असतात यांच्याकडे. अर्धा किलो दे. बाकी काय हवे बाबा? हे फरस बी ना, पाव किलो फरस बी दे. मिरची घे. तिखट आहे ना? मध्यम, जास्त तिखट नाही. जास्त किती मिरची देऊ? अजून काय? बस बस. आज बाबांबरोबर शॉपिंग करतो आहे मार्केटला. करा ना. नमस्कार. बाबा किती झाले? टी व्ही वाल्या हो. 50 द्या. होय होय. तुमचे सांगू? हे घ्या. 30 आणि 30, 60 आणि 80 झाले. हे घे. हे घ्या. हे घ्या. आणि बाबासोबत असले ना की आपल्याला पैसे काढायची गरज नसते. हां रे, शिमग्यासाठी आलात? भारी. बाकी मुंबईला असता? आम्ही गावाला जातो. गावालाच असता? छान, भारी. यंग जनरेशन. चल, थँक्यू. चल बाबा. हां या. काय जास्त शॉपिंग नव्हती. जरा भिंगारड्यांच्या दुकानामध्ये डालडा वगैरे घेतला, इकडे थोडी भाजी वगैरे घेतली आणि आता इथून निघालो आता डायरेक्ट ग्रामदेवतेच्या मंदिराकडे. चला मंडळी, गुरववाडीमध्ये पोचलो आहे. पण ग्रामदेवतेच्या मंदिराकडे जाण्याच्या आधी आहे ना, आमच्या बाबांचे मित्र आहेत इथे गुरववाडीमध्ये, रघुनाथ गुरव. त्यांची तब्येत बरी नाही, तर जरा त्यांना बघायला आलो आहे. हे बघा, तर इथपर्यंत रस्ता येतो आतमध्ये. आता इथून पुढे चालत जायचं आहे. हां, कदम आहे मला वाटतं. आंबा छान लागला आहे. हो, चला इथून.
तुम्ही हाय का रस्ता हे बाबू रस्ता इथून जायला पुढे चल दाखव आम्हाला. काय नाव तुझं? आयुष. कितवीला आहे तू? पहिलीला आहे. हां नमस्कार. बरं आहेत ना बाबा? चला भाऊंच्या घरी जायचं आहे. मंडळी यांच्याकडनं घरी आलो होतो बघा. आणि ना हे बघा, हे असं ना गुरांचं कावण आहे. हे आता खूप आहे ना कमी ठिकाणी असं बघायला मिळते. खूप जुन्या आठवणी आहे हे कावणातलं असं. आणि घराचा ना परिसर पण मस्त आहे बघा आजूबाजूला. आयुष हे झाड कुठलं आहे? हां हे 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 आंबे ना? आणतोस तू आंबे? भारी ना. आणि हे घर तुमचंच आहे? मग तुमचं घर कुठे आहे? हे आईला हक्का. हे घर पण छान आहे बघा. जुना आहे ना. मांडव बिंडव घराला घातलं. आणि ना भिंती बघा मातीच्या. आणि हे असं सारवलेलं अंगण वगैरे आहे ना. हे आता असं खूप कमी बघायला मिळतं. मातीच्या भिंती, या खिडक्या बिडक्या असं खूप छान वाटतं. जुन्या आठवणी. शेणाचा वास बघा काय भारी एकदम मस्त. हां खूप छान वाटतं. हे मातीचं घर आहे ना. पडवी वगैरे एकदम जुनं घर. म्हणजे खरंच म्हणजे अशी घरं आहे ना ही अशी बघायला आता खूप भारी वाटतं. शेणाने सारवलेली आता बघायला मिळत नाही कुठे. खूप छान. आणि घराचा आजूबाजूचा परिसर बघा सुंदर. आणि आंबा एवढा लागला आहे ना मस्त. आयुष हात खाली कर. बाय. असू दे. गावी असंच राहतात आहे की नाही. आता येशील आमच्याकडे ना? हां देव आमच्याकडे येईल ना पालखी तेव्हा ये. हां चल बाय. बाय कर. चला मंडळी इथून आता निघालो आहे. जरा ग्रामदेवतेच्या मंदिराकडे जाऊयात. तर मंडळी फायनली आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिराकडे मी आलेलो आहे. आणि मंदिरामध्ये ना नवचंडी यज्ञ याग सुरू आहे. तर थोडा वेळ ना बाहेर थांबलो आहे. आणि बाहेर आहे ना आपला पुतण्या आहे मनोज काजरेकर. तर इथे म्हणजे ह्याला म्हणतात ना कोकणातला तरुण उद्योजक. म्हणजे संधी म्हणजे संधी जिथे असते त्या संधीचं सोनं कसं करायचं तर ते या पद्धतीने. कोणताही कार्यक्रम असेल लाजायचं नाही काय करायचं नाही. आपल्याला जर उद्योजक व्हायचं असेल तर आपण ठामपणे आपण आपल्या मतावरती ठाम राहिलं पाहिजे. कोणताही कार्यक्रम असू देत आपण आपला तिथे स्टॉल लागला पाहिजे. तर मनोज त्या भूमिकेतून नेहमी पुढे असतो. आणि मनोजनी ना यावर्षी आपल्या चिपळूणमधील वाशिष्ठ डेअरी यांचे मिल्क प्रोडक्ट आपल्यासमोर मनोज घेऊन आला आहे. मनोज दरवर्षी नवीन काहीतरी करत असतो. तो कलिंगडचं उत्पादन करतो. तो शेतीसुद्धा करतो. तो मनोज बरंच काय करतो. दूध संकलन केंद्र आणि दूध संकलन केंद्रसुद्धा आपल्या वाशिष्ठीचं आपल्या डिंगणी गावामध्ये सुद्धा ते करतो. पण त्यांनी ना आता स्पेशली आपल्यासाठी ना प्रोडक्ट घेऊन आलं आहे. आणि इतके छान प्रोडक्ट आहेत ना. मग त्याच्याबद्दल ना मनोज आपल्याला थोडक्यात माहिती सांगेल. ही बासुंदी आहे वाशिष्ठी डेअरीची. वाशिष्ठी म्हणजे ही रेडी टू ईट आहे. हा रेडी टू ईट. काय किंमत आहे तिची मनोज? ती 65 रुपये. 65 रुपये म्हणजे सर्वांना परवडेल अशी आहे. त्याच्यानंतर प्लेनमध्ये ही लस्सी आहे 25 म्हणजे ही टीनमध्ये व्यवस्थित तुम्ही कॅरी करू शकता कुठे. फ्लेवर मिल्क आहे. ह्याची काय किंमत आहे? ह्याची 25 रुपये. ही 25 रुपये. ही लस्सी आहे. मध्ये आहे. ही पॅकिंगमध्ये लस्सी आहे. ही कितीला आहे? 20 रुपये. 20 रुपये. बरं. आणि पेढे आहेत तिथे. आणि हे जे पेढे आहेत हे वेगवेगळ्या फ्लेवर्समध्ये पेढे आहेत. हे मला वाटतं हे कंदी पेढे आहेत. कंदी पेढे आहेत. हो. या पेढ्यांची 110 किती? 110 रुपये 200 ग्रॅम. हो. बरं. आणि हे 130 मँगो रुपये. हा मँगो फ्लेवरचे पेढेच आहेत. बर्फी टाईप आहे. हे कितीला आहे? 130 रुपये. 130 रुपयाला. छान आहे. हे ठेवले. आणि वाशिष्ठी प्रोडक्ट्स डेअरी यांच्याकडनं आपल्याला कॉम्प्लिमेंटरीमध्ये ना त्यांच्याकडनं सुंदर असं मराठी कॅलेंडर मिळतं आहे. शिवाय त्यांच्याकडनं ना हे आपल्याला देशी गाईंचे देशी गाईंच्या शेणांपासून तयार केलेले हे शेणाच्या वड्या आहेत. ज्या तुम्ही घरी तुमच्या शुभ कार्यामध्ये किंवा यज्ञामध्ये किंवा जे काय आपल्या घरामध्ये जेव्हा धूप वगैरे आपण जाळतो ना त्याच्यामध्ये तुम्ही तो यूज करू शकता. आणि तो त्यांच्याकडनं तो आपल्याला कॉम्प्लिमेंटरीमध्ये तो फ्रीमध्ये देतो आहे. म्हणजे सुंदर आहे. तर मनोजला आहे ना त्याच्या या व्यवसायासाठी आणि संपूर्ण तो जो काही पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी करतो ना त्याच्यासाठी आपल्याकडनं शुभेच्छा. थँक्यू. असाच मोठा हो. छान. आणि कधीच तो लाजत नाही.
बिंदास सगळीकडे बिंदास आपला बिझनेस करत असतो. मोठं व्हायचं आहे तर आपल्याला हे करावंच लागतं. खूप छान मनोज, धन्यवाद. आणि तुझा नंबर आहे ना मी डिस्क्रिप्शनला देतो. जर कोणाला बल्क क्वालिटीमध्ये जर ह्या सगळ्या जर प्रोडक्ट हवे असतील ना तर त्यांनी मनोजकडे ना 100% मनोजला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. मी त्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हे सगळे प्रोडक्ट आहेत ना एकदम सगळं ब्रँड आहे हा वशिष्ठीचा. तर मी मनोजचा नंबर नक्की देईन. मनोजला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. सहकारी माझे आणि मनोजची ही सहकारी आहे. पोलीस दोघेजण मिळून करतात. पोलीस पाटील त्यांची मुलगी. काय नाव बाळा तुझं? गायत्री गार्गी नितीनची मुलगी. अरे वा छान. पोलीस पाटील आहे नितीन, त्याची मुलगी. आणि हे मिळून सगळे करतात. खूप छान. तर मी नंबर देतो. तुम्हाला हे जे काही प्रोडक्ट लागतील ते प्रोडक्ट मनोजकडनं तुम्ही मागवून घ्या. आता संपूर्ण गावामध्ये तरी मनोज माहिती आहे की हे सगळं करतो. पण तुम्हाला जर प्रोडक्ट हवे असतील आपल्या संगमेश्वर तालुक्यामध्ये तर नक्की मनोजला तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू मनोज. मंडळी आणि इथे ना ही सगळी मनोजकडे माहिती घेतली. आणि हा इथे ना एक सुंदर असा ना पार आहे, झाड आहे. तर इथे ना एक माहिती मला छान मिळाली की बगाड्याच्या मालकाचे स्थान आणि या ठिकाणी पूर्वी बगाडा चालत होता. त्यावर देवदिवाळीच्या दिवशी खांबेवर वंशातील पूर्वज हुकाला टुपत होते. आणि मला असं वाटत नव्हतं की आपल्याकडे बगाडी परंपरा कधी होती. पण जेव्हा मी हा बोर्ड पाहिला ना तेव्हा मला समजलं की बगाडाची परंपरा आपल्या या डिंगणे गावाला सुद्धा होती. आणि त्याचे मानकरी आहेत ना आपले खांबे होते. जे हुकाला टुपायचा मान त्यांना होता. ते हुकाला अडकावून ना ते खांब्यांना म्हणून हे करायचे. तर एक छान माहिती मला मिळाली. इथे आल्याच्या नंतर ना इथे बघा तिथे ती पाटी लावले. ते मी येऊन ती बघू शकता तुम्ही. तर मंडळी चला आता इथून आहे ना मी निघालो आहे. मंदिरामध्ये जो काय याग सुरू आहे, यज्ञ सुरू आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मंडळी आज असणारा नवचंडी याग भाग क्रमांक 1 आज पूर्ण संपन्न झालेली आहे. आणि आता पूजा झाल्यानंतर आहे ना महाप्रसादाच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. पण छान असा नवचंडी याग आपल्यासमोर आता इथे संपूर्ण झालेला आहे. आता या बाजूला इथे महाप्रसाद होईल जसा काल झाला होता. आणि मग पुन्हा संध्याकाळी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्रम होईल. चला तर मंडळी आता राम मंदिरामध्ये आहे ना महाप्रसाद वगैरे झाला आहे. मस्त प्रसाद वगैरे केला आणि आता ना घरी निघालो आहे. जरा घरी पण थोडं काम आहे तर घरी जाऊया. आणि उद्या सकाळी आहे ना सकाळच्या गाडीने परत आपल्या मुंबईला जायचं आहे. सकाळची रत्नागिरी दिवा ती सकाळी लवकर येते. ती गाडी पकडायची आहे आणि मुंबईला जायचं आहे. तर चला आता इथून निघालो आहे. आता घरी जाऊ.
तर मंडळी ना आता घरी आलो आहे. जबरदस्त ऊन पडलं आहे. मे महिन्यामध्ये जसं ऊन पडतं ना तसं ऊन आहे बघा. घरी आलो आहे आणि आता ना उद्या निघायचं आहे. तर उद्या निघायचं म्हटलं की ना आमच्या आईची काहीतरी तयारी असते बघा. हे काजू बिजू आणले आहेत. तर आता आपण गेलो होतो गुरुवाडीत, तर त्याने आपल्याला काजू दिले. हे बघा, हे दोघेजण इकडे ना काजू साफ करतात. नाही, आता हे काजू साफ करणार आणि थोडेसे देईल मला. आणि काकीला बोलवलं जरा मदतीला. आणि बघा हा आपला रूम आहे, हा चुलीचा. आपण इकडे चूल मांडले नाही, तर आता इथे ना जरा ऊन कमी झाल्याच्या इथे चूल मांडूया आणि सगळे लाकडं बिकडे इथे घेऊया. आता या दोघींचीकडे जरा ही काजू साफ करतात, ओल्या बी आहेत. मुंबईला विचारलं परवा ना जत्रेमध्ये 350 रुपये पाव. 350 रुपये पाव. मग बघा गावाला आपल्या सगळ्यात महागडी भाजी कोकणातली. तर आपला कोकणी माणूस मग किती सुखी आहे ना, ही भाजी आपल्याला खायला मिळते. आता थोड्या वेळाने ना जरा ही बघा, ही इथे चूल आहे. ही चूल नंतर आपल्याला तिकडे आतमध्ये घ्यायची. आणि बघा हे आपलं सगळं असं मस्तपैकी छप्पर आपण करून घेतले, असं बसायची जागा करून घेतले. हे आपली टाकी. इकडे सुभादादाचा रूम आहे. आणि इथे पपई बघा काय पिकलेत. बाबा म्हणतात पपई घेऊन जा, पण नको. हा बघा, हा नाही हो, लय कडक आहे बाबा, नको. कडक आहे, नको. आणि कढीपत्ता बघा, हे झाड आहे कढीपत्त्याचं. हा हा हा, जबरदस्त स्मेल आहे, मस्त प्युअर एकदम. हा, केशवभाई असे करतात. हा हा हा. आता उद्या येणार भाई. इकडे कपडे वगैरे टाकले सुकायला. ही लाकडं, ही चूल आतमध्ये घेऊया आता थोड्या वेळाने, जरा ऊन कमी होऊ द्या. बघा सूर्यदेव आता चाललेत हळूहळू हळूहळू तिकडे डोंगराच्या पलीकडे. आणि आपल्याला उद्या सकाळची 6ची गाडी आहे. गाडी पकडायची आणि मुंबईला. आर्या मोर्या आठवण काढते. चला. तर मंडळी आता वाजले संध्याकाळचे 5:45. आणि मग अशी म्हणालो होतो ना आपल्याला ना चूल मांडायचे. तर चुलीसाठी नाही बघा इथं आता त्या फाड्या काढल्यात, त्या जरा आतमध्ये घेऊया इथे. ते घेतलं उचलू नको रे बाबा, डायरेक्ट उचलू नको. बाबा तिथे ते चुलला नाही, तिथे तिथे कोपऱ्यात ह्या दिगी आडवी. या खालच्या कोपऱ्यात वरती दोन झाल्या खालच्या कोपऱ्यात. कुठल्या खाली दिवाळाच्या खाली आतले बाजू. थांबा घेतो मी. एवढं आहेत ना, नाही नाही. इथे 2 मांडायच्या या दिवाळीला धरून असा चूल नाही ती लाकड ठेवायला. लाकडं कुठल्या ह्याची करायची नाही, याच्यावर लाकडं ठेवायची. आणि चुलीला जिलेबिया काय आहेत त्याच घ्यायच्या. संध्याकाळची कांदेपोळी आणि चाय. हा, हे चुलीचे दगड आणलेत आणि या फाड्या आणल्या आणि हा ना एक तिथून खांब आणला आहे सिमेंटचा, हा इथे ठेवला आहे. अजून एक खांब आहे तिकडचा, तो घेऊन यायचा आहे.
हो का इकडे जा. थांब आई. एक घेऊन गेलो तर हा एक आहे, याला घेऊन जाऊया. मी बाबा आणि आई तिघांनी नेला उचलून. आणि हे बघा समोर सूर्यास्त होते. आता सूर्यदेव जातील डोंगराच्या पलीकडे. आणि हे काजू झाड बघा किती मस्त. सूर्यास्त होईल थोड्या वेळाने. हे घेऊन जाऊया. हे आपल्या घराच्या मागच्या बाजूची जागा. ही सगळी लाकडं बिकडं आहेत ना, ही सगळी आतमध्ये घ्यायची. ह्या चुलीच्या इथे छोटीशी चूल आणि खोपटीसारखं केलं आहे. ह्याच्यामध्ये पण लाकडं आहेत. मग ही लाकडं आणि ही लाकडं आतमध्ये गेले की ही सगळी जागा मोकळी होईल. चला हे घेऊन जाऊया. तर बघा मंडळी, चूल झाले आणि लाकडं ठेवायला पण ना हे दोन असे सिमेंटचे मोठे खांब होते, ते आणून ठेवले. खाली फाड्या ठेवल्या. भरपूर वर्षानंतर फाड्या उचलल्यात. तर ही चूल तर लाकडं आई बाबा हळूहळू आणतील थोडी थोडी. भारी वाटलं एकदम. भरपूर दिवसांनी असं जरा अंग मेहनतीचं काम झालं आहे. थोडं दम लागला पण भारी. आणि हे बघा सूर्यदेव पण बघा तिकडे डोंगराच्या तिथे खाली गेले. थोडेसे दिसत आहेत, चाललेत. सूर्यास्त झाला. आजचा दिवस संपला आहे. सगळे पक्षी आपापल्या घरट्याकडे. आपली पण कामं संपलेत. आणि मंडळी उद्या सकाळच्या ट्रेनने मुंबईला जायचं आहे. सकाळी रिक्षावाल्यांना बोलवलं आहे 5 वाजता. पाताडे येणार आहेत. मग आपण पण आपला उद्या मुंबईचा प्रवास. तर मंडळी आज व्हिडिओला सुरुवात केली होती. सकाळी गेलो होतो संगमेश्वर मार्केटला. त्याच्यानंतर ग्रामदेवतेच्या मंदिरात गेलो. आणि मग आता संध्याकाळी थोडी घरची कामं होती, ती पण करून घेतली. तर आजचा हा संपूर्ण दिवसातला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा. आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मंडळी आता हा व्हिडिओ मी तूर्तास इथेच थांबवतो आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.